कधी कधी ना आपण काही लोकांसाठी इतकं करतो, इतकं मनापासून उभं राहतो, पण शेवटी कळतं की त्यांच्यासाठी आपली किंमतच नव्हती. आणि तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, चूक आपली होती का, की विश्वास चुकीच्या लोकांवर ठेवला होता? आजचा हा व्हिडिओ अशाच काही सत्यांबद्दल आहे, जी सत्य कडू आहेत पण आयुष्य बदलून टाकतात. जर तुम्हीही कधी कोणासाठी स्वतःला विसरलात, कोणाच्या दुर्लक्षामुळे आतून तुटलात, किंवा लोकांना जास्त महत्त्व देऊन स्वतःचीच किंमत कमी केली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत आत्मसन्मान, नाती, विश्वास, एकटेपणा आणि त्या शांत वेदनांबद्दल, ज्या माणूस कुणालाच सांगत नाही. शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित यातलं एखादं वाक्य तुम्हाला पुन्हा मजबूत बनवेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतात हे कॉमेंट करून नक्की सांगा. जो माणूस तुमचा व्हायचाच नाही, त्याला जबरदस्तीनं आपलं करण्यात काही मिळत नाही. आज जो तुम्ही जोडून ठेवलाय तोच उद्या परका होऊन निघून जाईल. जर तुम्हाला वारंवार स्वतःचं महत्त्व सांगावं लागत असेल, तर समजून घ्या की समोरचा माणूस तुमची किंमत समजण्याच्या लायकीचाच नाही. जो खरोखर तुमचा असतो तो तुमच्या मौनातही तुमची कदर करतो. एखाद्यानं दुसऱ्यासाठी तुम्हाला दुर्लक्षित केलं तर त्याला पुन्हा संधी देऊ नका. 100 सल्ल्यांच्या शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत बनवते. बाहेरून सुंदर दिसणारी प्रत्येक गोष्ट चांगली नसते, म्हणून जिथे आत्म्याचं सौंदर्य दिसतं तिथेच पहा. चुकीचे रस्ते, चुकीचे लोक, चुकीच्या परिस्थिती आणि चुकीचे अनुभव हे सगळे आवश्यक आहेत. कारण हेच तुम्हाला शिकवतात की तुमच्यासाठी खरोखर काय योग्य आहे. एखाद्या नात्यात स्वतःची किंमत कमी होताना दिसली तर ते नातं तोडणंच बरं, ते नातं कितीही खास असलं तरी. हे गरजेचं नाही की मी कुणासाठी नेहमीच खास राहीन, पण एक दिवस माझी उणीव नक्की जाणवेल. प्रामाणिक राहा पण भोळे होऊ नका. चुका माफ करा पण चलाखी नाही. जो माणूस तुमच्या भावना न समजता बोलणं टाळतो, समजून घ्या की तिथे आता तुमचं काहीच मूल्य उरलेलं नाही. ज्याच्या चुका विसरून तुम्ही वारंवार नातं जपलं, त्यानेच प्रत्येक वेळी तुम्हाला नको वाटण्याची जाणीव करून दिली. रावणाचं पतनही विभीषणाच्या विश्वासघाताने झालं होतं. म्हणून स्वतःच्या गोपनीयतेचा आदर करा आणि विचारपूर्वक विश्वास ठेवा. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी अनेकदा विसरल्या जातात आणि विसरण्यासारख्या गोष्टी प्रत्येक क्षणी आठवतात. हाच जीवनाचा द्वंद्व आहे. मन त्याच गोष्टींना धरून बसते ज्यापासून मुक्त व्हायचं असतं, आणि ज्या जपायच्या असतात त्याच गमावतो. दुसऱ्यांना मिटवणारे स्वतःच मिटून जातात. प्रेत कधी रडत नाहीत, रडतात ते जाळणारे. वाईटाचा अंत निश्चित असतो, पण त्याचे परिणाम वेदनादायक असतात. म्हणून सत्याच्या मार्गावर चाला, प्रतिशोधाच्या नाही. ज्यांचं मन खरं असतं, जीवन त्यांचीच सर्वाधिक परीक्षा घेतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक परीक्षेनंतर यशाचा सूर्य उगवतो. सर्वोत्तम बदला हा नाही की तुम्हीही तसेच व्हावे जसे तुम्हाला दुखावणारे आहेत. तर स्वतःला सावरा, पुढे जा आणि त्यांना दाखवा की तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेपेक्षा वर उठला आहात. जर दुसऱ्याचं दुःख पाहून तुमचं हृदय दुखावतं, तर समजा देवाने तुम्हाला माणूस बनवताना काही चूक केली नाही. हीच संवेदना, हीच करुणा तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. म्हणून सत्य आणि प्रेमाच्या मार्गावर चाला. आपले कर्म शुद्ध ठेवा आणि जीवनात पुढे जात राहा. जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्की मिळेल, आणि जे तुमचं नाही ते कितीही घट्ट धरलं तरी टिकणार नाही. जो माणूस स्वतःच्या आतला समतोल राखतो त्याला जगातली सर्वात मोठी शक्ती मिळते. जेव्हा तुम्ही जीवनाला देवाची देणगी समजाल, तेव्हा प्रत्येक परिस्थितीला एक संधी मानाल. लक्षात ठेवा, देव कधी अन्याय करत नाही. तो तुम्हाला मोहताज पण करू शकतो आणि सरताज पण करू शकतो. हे सगळं तुमच्या कर्मांवर अवलंबून आहे. जगण्यावर कधी रागावू नका. कदाचित तुमचं हे जगणं एखाद्याच्या अधुऱ्या स्वप्नासारखं असेल. जगण्याचं खरं सार सच्च्या नात्यांमध्येच आहे. म्हणून आपले कर्म विचारपूर्वक निवडा, आत्मसन्मान जपा आणि आपल्या विचारांनी जीवनाला योग्य दिशा द्या. जे काही कराल ते पूर्ण विश्वास, निष्ठा आणि प्रेमाने करा, कारण हीच तुमची ओळख बनेल. खंजीर जखम देतात, पण काही माणसं मनावर असा ठसा उमटवतात की तो कधी भरतच नाही. जे जीवनात असे येतात जणू कधी जाणारच नाहीत, आणि मग असे निघून जातात जणू कधी होतेच नाहीत, तेच शिकवतात की विश्वास कुणावर ठेवायचा. लोक आधी तुम्हाला आपलं करतात आणि मग तुमची टर उडवतात. पण लक्षात ठेवा,
तुम्ही तितके वाईट नाही जितकं दुसऱ्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. खरी शोध त्या माणसाची असायला हवी जो वचन पाळतो, कारण वचन मोडणारे सर्वत्र मिळतात. कधी कधी मनाला समजावणं आणि स्वतःचा हट्ट सोडणंच बरं असतं. प्रत्येक हट्ट तुम्हाला आनंद देत नाही. जे लोक स्वतःची चूक मान्य करू शकत नाहीत ते तुम्हाला आपलं कसं मानतील? प्रेमाची नाही, विश्वासाची किंमत असते. जे नशिबात आहे ते मिळेलच, आणि जे नाही ते आलं तरी टिकणार नाही. जीवनाला इतकं गंभीर घेऊ नका, कारण इथून जिवंत सुटून कुणीच जात नाही. जर हे जग इतकं वाईट असतं तर निघताना इतके लोक तुमच्यासाठी अश्रू का ढाळतात? आणि जर इतकं चांगलं असतं तर रडत रडत इथे काय येतो? हे जीवन एक समतोल आहे, जिथे प्रत्येक गोडव्यासोबत कडूपणाही असतो. खरं नातं ते जिथे कुणी तुम्हाला समजून घेतं आणि समजावतं. भूतकाळाने कुणाला मोजू नका, कारण लोक बदलतात, शिकतात आणि पुढे जातात. सर्वात बलशाली तो माणूस जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. रिकाम्या खिशाने बाजारात जा, भ्रम दूर होतील. शरीराला स्पर्श करणारे लाखो मिळतात, पण मनाला स्पर्श करणारं तेच खरं प्रेम असतं. सौंदर्य यात आहे की तुम्ही दुसऱ्यांचं कसं ऐकता आणि समजता. जे व्यर्थ आहे ते दुर्लक्षित करा, आणि जे सत्य आणि शिकवणीने भरलेलं आहे ते आत्मसात करा. त्याला दूर राहू द्या. तुमचं जीवन त्याच्यासाठीच आहे जो तुमचं प्रेम आणि प्रयत्न समजू शकेल. स्तुती आणि टीका दोन्ही समानतेने स्वीकारायला शिका, कारण हेच तुम्हाला जीवनातील खरी स्थिरता देईल. जेव्हा वेदना आपली मर्यादा ओलांडते तेव्हा माणूस रडत नाही, फक्त शांत होतो. त्या मौनात खूप काही दडलेलं असतं. तो अश्रू ढाळत नाही, पण आतून सगळं वाहून जातं. आता कोणी काय म्हणतं याने फरक पडत नाही, कारण मन इतक्या वेळा तुटलेलं असतं की आता चोट देखील परिणाम करत नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही स्वतःच्या सर्वाधिक जवळ असता. हाच तो क्षण असतो जेव्हा स्वतःवर सर्वाधिक विश्वास ठेवायचा असतो. एकटेपणा येतो तेव्हा मन उदास करतं, पण तेच एकटेपण तुम्हाला आतून इतकं मजबूत करतं की मग कुणाच्या आधाराची गरज उरत नाही. स्वतःला सांगा, आज माझ्यासोबत कुणी नसेल, पण उद्या जेव्हा मी उठेन तेव्हा माझा आत्मविश्वास, माझी मेहनत आणि माझी श्रद्धा संपूर्ण जगाला माझ्यासोबत येण्यास भाग पडेल. वडिलांचं असणं हे जीवनातील सर्वात स्थिर सावली आहे. ते कधी कधी कठोर वाटतात, पण त्यांनी दिलेली सावली नेहमी थंड असते, सुखावणारी असते. ते त्या कडुलिंबाच्या झाडासारखे असतात, ज्याची पानं कदाचित कडू असतात, पण ते जन्मभर सावली देतात, काहीही न बोलता, कोणतीही अपेक्षा न ठेवता. काही नाती अशी असतात ज्यात हळूहळू तुमची किंमत संपत जाते. तिथे थांबणं, समजावण्याचा प्रयत्न करणं किंवा आशा बाळगणं फक्त तुमच्या आत्मसन्मानाला दुखावतं. म्हणून शांतपणे त्या दरवाजांना बंद करा जिथे आता दस्तक होत नाही. इच्छा, आशा आणि नख तीनही वेळोवेळी कापत राहायला हव्यात, कारण जर हे वाढत गेले तर फक्त त्रासच देतात. दुआ जेव्हा खऱ्या मनाने दिली जाते तेव्हा तिच्या प्रभावाला कोणतीही मर्यादा नसते. औषधं पैसे दिल्यावर कुणीही देऊ शकतो, पण दुआ फक्त तोच देतो ज्याचं मन स्वच्छ असतं. कधी कधी त्या बोटांनाही सोडावं लागतं ज्या खूप घट्ट धरल्या होत्या, कारण नाती शक्तीने नाही, भावनांनी जपली जातात. जबरदस्तीने टिकवलेली नाती हळूहळू आत्म्याला तोडतात. म्हणून जे मनापासून जोडलेलं आहे तेच तुमचं आहे. सन्मानाशिवाय कोणताही संबंध जास्त काळ टिकत नाही. गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी विचार बदलले नाहीत तर कोणतेही तीर्थस्थान तुम्हाला पवित्र करू शकत नाही. बदल आतून व्हायला हवा, तरच जीवनात खरी शुद्धता येते. सर्वाधिक वेदना तेव्हा होते जेव्हा तुम्ही डोळे मिटून कुणावर विश्वास ठेवता आणि तो तुम्हाला हे जाणवून देतो की तुम्ही खरोखरच आंधळे होता. नेहमी हा विचार मनात ठेवा, कुणी माझं वाईट केलं हे त्याचं कर्म आहे, पण मी कुणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म आहे. वाईट तेच करतात जे बरोबरी करू शकत नाहीत, म्हणून त्यांच्या गोष्टींना महत्त्व देऊ नका, तर आपल्या कर्मांनी उत्तर द्या. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर फक्त रडत राहाल. जीवन हलकं ठेवा, कारण जितका बोजा ठेवाल तितका प्रवास कठीण होईल. खरे लोक मनात तितकी जागा मिळवत नाहीत जितकी स्वार्थी आणि लाचार लोक मिळवतात, कारण लोक अनेकदा दिखाव्याच्या आणि स्वार्थाच्या मागे धावतात. जेव्हा कुणाला तुमचा हेवा वाटतो तेव्हा याचा अर्थ आहे की तुम्ही काहीतरी असं करत आहात जे ते करू शकत नाहीत. जीवनाच्या अखेरीस आपलेच आपल्याला जाळतात, पण तरीही आपण हे जाणूनही अंजान राहतो. जेव्हा तुम्हाला प्रेम करणारा तुम्हाला त्रास देणं बंद करतो तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्याला गमावलं आहे. हे शिकवतं की कुणाच्या प्रेमावर पूर्णपणे अवलंबून राहू नका, कारण ते बदलू शकतं. जेव्हा माणूस परक्यांकडून फसवला जातो तेव्हा तो त्यांच्याशी भांडतो,
पण जेव्हा आपल्यांकडून फसवला जातो तेव्हा तो गप्प होतो. म्हणूनच खऱ्या नात्यांना ओळखायला हवं. जगण्यात थोडं कडू असणं आवश्यक आहे, कारण जर तुम्ही जास्त गोड राहिलात तर लोक तुमच्या कमजोरीचा फायदा घेतात. जे कमकुवत असतात तेच नशिबाचा आरोप करतात. ज्यांचा निश्चय मजबूत असतो ते कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जात स्वतःच्या वाटेवर चालतात. माझा द्वेष तेव्हा करा जेव्हा तुम्ही माझ्याबद्दल सर्व जाणून घेतलं असेल, नाही जेव्हा कुणाकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित असेल. जो खरा आहे तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, आणि जो सोडून गेला तो कधी तुमचा होताच नाही. द्वेषाची एक चांगली गोष्ट आहे, तो प्रेमासारखा खोटा नसतो. तो कोणत्याही दिखाव्याशिवाय येतो आणि कोणत्याही फसवणुकीशिवाय जाणवतो. किती विचित्र आहे ना, लोक काही क्षणांच्या आनंदासाठी संपूर्ण आयुष्य दुःखात घालवतात. सुखाचा खरा आनंद त्यांनाच मिळतो जे ते छोट्या छोट्या क्षणांमध्ये शोधतात. हे जीवन आईसारखं असायला हवं. कोणाला त्याची किंमत नसते, पण जेव्हा ती गमावते तेव्हा कळतं की ती सर्वात अनमोल होती. जेव्हा माणसाचं मन तुटतं तेव्हा फक्त त्याचं मन नाही तर विश्वास आणि आपुलकीही तुटते. आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा नातं फक्त नावापुरतं उरतं. सर्वात धोकादायक तो नाही जो तुमचा शत्रू आहे, तर तो आहे जो फक्त तुमच्याशी मतलब ठेवतो. कारण एक दिवस जेव्हा त्याचा मतलब पुरा होईल तेव्हा तो तुम्हाला असं सोडेल जणू कधी ओळखतच नव्हता. दिखाव्याची स्तुती करणाऱ्यांनी लोक खुश होत नाहीत. गर्व त्यांना पाहून होतो जे निस्वार्थपणे सोबत उभे राहतात. शहाणपणाच्या गोष्टी दोन प्रकारचे लोक करतात, ज्यांचं वय जास्त आहे आणि ज्यांनी फार कमी वयात कठीण काळ पाहिला आहे. पण जो माणूस खऱ्या मनाने प्रयत्न करतो तो प्रत्येक अडचणी पार करतो. माझ्या दुःखाला कुणी समजू शकलं नाही, कारण माझी सवय होती हसण्याची. अनेकदा आपण दुःखाला हसण्यामागे लपवतो, पण याचा अर्थ असा नाही की दुःख नाही. खरी हिंमत तीच असते जी विपरीत परिस्थितीतही स्वतःला सावरण्याची ताकद ठेवते. माणूस जास्त काम केल्याने यशस्वी होत नाही, तर योग्य प्रकारे काम केल्याने यशस्वी होतो. परिश्रम तेव्हाच फळ देतो जेव्हा तो योग्य दिशेने केला जातो. फक्त व्यस्त राहण्याने यश मिळत नाही, तर बुद्धिमानीने केलेले कार्यच तुम्हाला पुढे नेते. नात्यांना फक्त वेळ नाही तर समजूतदारपणाची सुद्धा गरज असते. कोणतंही नातं फक्त सोबत राहण्याने मजबूत होत नाही, तर एकमेकांच्या भावना समजून घेण्याने गहिरं होतं. अहंकारात तीनही नष्ट होतात: धन, वैभव आणि वंश. जर विश्वास नसेल तर रावण, दुर्योधन आणि कंसाचा अंत पहा. अहंकार नेहमी पतनाकडे नेतो आणि नम्रता उन्नतीकडे. आवाज देणारे खूप भेटतील, पण नेहमी तिथे बसा जिथे आपुलकी जाणवते. जीवनातील खरी नाती तीच जिथे शब्दांपेक्षा भावना बोलतात. छोटी पावलं उचला, पण प्रत्येक पाऊल योग्य दिशेने असो. वेगाने धावण्यापेक्षा महत्वाचं हे आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. कडवट सत्य बोलणारे खोटी सांत्वना देणाऱ्यांपेक्षा चांगले असतात. जे सत्य सांगण्याचं धाडस ठेवतात ते खरे मित्र असतात. स्वतःला नेहमी प्रेरणादायक आणि सकारात्मक लोकांनी वेढून घ्या. म्हणून मनाशी संवाद करा, कारण तेच तुमच्या सत्याचा पहिला दरवाजा आहे. आनंदाचा खरा स्रोत धन नाही, मनाची संतुष्टता आहे. धन तुम्हाला अहंकार देऊ शकतो, पण मनाचा आनंद तुमच्या आतल्या संस्कारांची खोली आणतो. बोलणं सगळ्यांना जमतं, पण त्या माणसाशी बोलताना आनंद होतो ज्याच्यासमोर शब्द मोजावे लागत नाहीत, जिथे मौनही सहज असतं आणि भावना मुक्तपणे वाहू शकतात. जर तुम्हाला स्वतःचं सत्य जाणायचं असेल तर दुसऱ्यांच्या टिप्पणांमध्ये गुरफटू नका. आज शिरून पहा. जी आत्मा स्वतःला ओळखते तिला बाहेरच्या स्वीकृतीची गरज नसते. हे जग सल्ला खूप देतं, पण सोबत खूप कमी. लोक बोलतात, पण वेळ आला की गप्प होतात. म्हणून आपल्या आत्मबळालाच आपला सर्वात मोठा मित्र बनवा, जेणेकरून सर्वांनी साथ सोडली तरी तुम्ही तुटणार नाही. जे लोक दुसऱ्यांच्या चुकांवर हसतात ते स्वतः सर्वात आधी काळाच्या समोर झुकतात. कुणाच्या अपयशाला तमाशा बनवू नका, कारण काळाकडे सर्वांसाठी उलटे दृश्य असतात. लढण्यासाठी फक्त 2 पाय नको, धैर्य आणि संकल्प हवा. पर्वत त्यांच्यासाठी झुकतात जे चढण्याची जिद्द बाळगतात आणि प्रत्येक दगडाला पायरी बनवतात. म्हणून घाबरू नका, संकल्प करा आणि पहिलं पाऊल टाका. पुढचे रस्ते तुमच्या पावलांची आहट ऐकून स्वतःच प्रगट होतील. कोणी तुमच्याशी वाईट का केलं या प्रश्नात वेळ वाया घालवू नका. हे जग तुम्हाला न्याय देणार नाही, पण तुमची क्षमता तुम्हाला तो सन्मान मिळवून देऊ शकते जो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. नशिबापेक्षा जास्त विश्वास स्वतःवर ठेवा. जर पक्षाचे पंख कापले गेले तर त्याची उडण्याची इच्छाही संपते.
म्हणून आपल्या आतल्या इच्छा आणि स्वप्नांना मरू देऊ नका. जगात विनाकारण आठवणारे किंवा बोलणारे लोक आता दुर्मिळ झाले आहेत. जे पडले आहेत त्यांना उठवण्याचा प्रयत्न जरूर करा, पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ते स्वतः उठण्याची इच्छा बाळगतात. छत्री आणि डोकं तेव्हाच उपयुक्त असतात जेव्हा ते उघडे असतात. बंद छत्री आणि बंद विचार दोन्ही बोजाच बनतात. म्हणून आपले विचार मुक्त ठेवा आणि शहाणपणाने काम करा. जीवनाचं खरं सौंदर्य सामंजस्य, प्रेम आणि समजूतदारपणात आहे. वेळाचा सदुपयोग करा आणि जे तुमच्याकडे आहे त्याची कदर करायला शिका. जीवनात असा आत्मविश्वास आणि समज विकसित करा की जो जसा आहे त्याला त्याच भाषेत समजवू शकाल. पण लक्षात ठेवा, समजवणं आवश्यक आहे, भांडण नाही. जे तुमची भाषा समजतात ते तुमचे आहेत आणि जे समजत नाहीत ते काळासोबत स्वतःच दूर होतील. जर हे विचार तुमच्या मनाला थोडंसं जरी भिडले असतील तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःची किंमत कधीच कमी होऊ देऊ नका. कारण जग तुमच्याशी तसंच वागायला लागतं जसं तुम्ही स्वतःला मानता. लोक येतील जातील, काही साथ देतील, काही शिकवण देऊन निघून जातील, पण शेवटी तुमच्या सोबत कायम उभा राहणारा माणूस म्हणजे तुम्ही स्वतः. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि आयुष्यात कितीही कठीण वेळ आली तरी तुटू नका. कारण अंधार कायम राहत नाही. एक दिवस तुमच्या मेहनतीचं, तुमच्या संयमाचं आणि तुमच्या शांत संघर्षाचं फळ नक्की मिळेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच खोल आणि खऱ्या विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या. लवकरच पुन्हा भेटू.